नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित अतिशय महत्त्वाच्या काही निवडक नोट्स पाहणार आहोत. बघा, महाराष्ट्राचा जो विस्तार आहे त्यामध्ये पूर्व पश्चिम लांबी जी आहे महाराष्ट्राची ती आहे 700 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती आहे 800 किलोमीटर. म्हणजेच उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा 100 किलोमीटरने जास्त आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बघा 3,07,713 चौरस किलोमीटर आहे, ज्याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही 307,713 चौरस किलोमीटर असं पण लक्षात ठेवू शकता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापलेला आहे मित्रांनो. देशाचा एकूण देशाच्या क्षेत्रफळापैकी 9.36% भाग एकट्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे आणि महाराष्ट्राला समुद्रकिनारा 720 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. आता महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली होती? 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली होती. म्हणून आपण महाराष्ट्र दिन 1 मे म्हणून साजरा करतो. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात बघा, स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. आता सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता या प्रशासकीय विभागांची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात पहिला प्रशासकीय विभाग बघा पुणे, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र. यामध्ये 5 जिल्हे येतात: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. त्यानंतर येतो नाशिक विभाग. यामध्ये एकूण 5 जिल्हे येतात: नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. हे 5 जिल्हे नाशिक म्हणजेच खानदेश विभागात येतात. त्यानंतर नागपूर जो पूर्व विदर्भ आहे त्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येतात. अमरावती ज्याला पश्चिम विदर्भ विभाग म्हणतात, त्यामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम असे 5 जिल्हे या अमरावती विभागाअंतर्गत येतात. त्यानंतर बघा कोकण विभाग, कोकण मुंबई विभाग. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे या कोकण मुंबई विभागामध्ये येतात. औरंगाबाद मराठवाडा विभाग. यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड असे एकूण 7 जिल्हे येतात. हा विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. एकूण 7 जिल्हे यामध्ये येतात. आता महाराष्ट्राच्या नकाशावर आपण राजकीय काही सीमा पाहूयात. तर सर्वात आधी महाराष्ट्रातला जो जिल्हा आहे अहमदनगर, हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे मित्रांनो. अहमदनगर जिल्हा, त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 17,413 चौरस किलोमीटर. आणि त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो, ज्याचं क्षेत्रफळ आहे 15,642 चौरस किलोमीटर. आता काही राजकीय सीमा आपण पाहू. आता बघा, महाराष्ट्राच्या वायव्य भागाकडे नंदुरबार साईडकडे, या साईडकडे मित्रांनो गुजरात राज्य येते. गुजरात आणि दमण दीव हे राज्य नंदुरबार साईडकडे येते आपल्या वायव्य विभागाकडे महाराष्ट्राच्या. त्यानंतर उत्तरेकडे येतो मध्य प्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड हे राज्य येते. महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य येते. आग्नेय विभागास महाराष्ट्राच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये आग्नेय विभागात येतात मित्रांनो, नांदेड, यवतमाळ साईडकडे. आणि सर्वात खाली दक्षिणेकडे येथे कर्नाटक आणि गोवा ही राज्ये दक्षिणेकडे येतात. या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या नकाशाच्या राजकीय सीमा आहेत, महाराष्ट्राच्या नकाशाच्या राजकीय सीमा. परीक्षेमध्ये यावर आधारित खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. राजकीय सीमा तुम्ही नोट करून सुद्धा ह्या ठेवू शकता. आता त्यानंतर बघा महाराष्ट्रातील जिल्हे निर्मिती. यामध्ये सुरुवातीला बघा रत्नागिरी आणि औरंगाबाद जिल्हा यामधून क्रमशः सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्याची निर्मिती झाली होती. कधी झाली होती? 1 मे 1981 रोजी. उस्मानाबाद आणि चंद्रपूरमधून क्रमशः लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची निर्मिती झाली होती 16 ऑगस्ट 1982 आणि 26 ऑगस्ट 1982 रोजी. त्यानंतर बृहमुंबई यामधून मुंबई उपनगर हा जिल्हा वेगळा झाला होता 1 ऑक्टोबर 1990 रोजी. अकोला आणि धुळे
या जिल्ह्यातून क्रमशः वाशिम आणि नंदुरबार हे जिल्हे 1 जुलै 1998 रोजी वेगळे झाले होते, म्हणजे नवीन निर्माण झाले होते. परभणी आणि भंडारा यामधून हिंगोली आणि गोंदिया 1 मे 1999 रोजी वेगळे झाले होते, नवीन जिल्हे निर्माण झाले होते. आणि ठाण्यामधून पालघर हा जिल्हा आताच 1 ऑगस्ट 2014 यावर्षी नवीन निर्माण झालेला आहे. आता आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली बघूयात. तर लक्षात ठेवा, सर्वात मोठी नदी जी आहे ती महाराष्ट्रातली गोदावरी नदी आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत तापी, पूर्णा नदी प्रणाली आणि कोकणातील नद्या यामध्ये उल्हास, सावित्री आणि तेरेखोल. पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत मित्रांनो, त्यामध्ये प्राणहिता नदी प्रणाली, गोदावरी नदी प्रणाली, कृष्णा नदी प्रणाली आणि भीमा नदी प्रणाली आहे. आता खूप महत्त्वाचा पॉईंट नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. महाराष्ट्रात नद्यांचे 2 प्रकार पडतात, पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्यापेक्षा पश्चिम वाहिनी नद्यांचे जाळे महाराष्ट्रामध्ये विस्तृत आहे. हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. आता आपण गोदावरी नदीविषयी जाणून घेऊ. गोदावरी नदीचे महत्त्वाचे पॉईंट बघा. महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असल्यामुळे गोदावरीला दक्षिण गंगा असे देखील म्हटले जाते. हा प्रश्न मित्रांनो परीक्षेत येत असतो, गोदावरी नदीला काय म्हणून संबोधतात? तर गोदावरी नदीला आपण दक्षिण गंगा असं सुद्धा म्हणतो. गोदावरी नदी सह्याद्री पर्वतापासून ते पूर्व घाटापर्यंत दख्खनच्या पठारावर वाहते. गोदावरी काठावर हिंदू धर्माचा सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी भरतो. गोदावरी नदीच्या खोऱ्यांना संतांची भूमी देखील म्हटले जाते मित्रांनो. आणि त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये या नदीचा उगम होतो. ही गोष्टसुद्धा नोट डाऊन करून घ्या. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो. बघा, आता आपण भीमा नदीविषयी बघूया. तर बघा, महाराष्ट्रातील भीमा नदीची जी लांबी आहे, एकूण लांबी ती आहे 451 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, बीड, अहमदनगर भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये येतात. भीमा नदी श्री कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. कर्नाटक राज्यामध्ये भीमा नदी ही रायचूरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. मुळा, मुठा, भोगावती, घोड, सोन, नीरा, भामा, इंद्रायणी, मान, वेळ इत्यादी नद्या या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर उजनी धरण बांधले आहे. या धरणातील जलाशयास यशवंत सागर या नावाने ओळखतात. महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. या जलाशयात यशवंत सागर म्हणून ओळखतात. भीमा नदीचा प्रवाह प्रथमतः सुरुवातीस पूर्वेस आणि नंतर आग्नेयेस होतो. आता बघा, कृष्णा नदी. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर व सांगली या 3 जिल्ह्यातून वाहते मित्रांनो. कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे मित्रांनो. कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे? 1400 किलोमीटर. महाराष्ट्रातील तिची लांबी आहे मित्रांनो 282 किलोमीटर. म्हणजेच कृष्णा नदीच्या एकूण लांबीपेक्षा खूप कमी भाग महाराष्ट्रामध्ये आहे. कृष्णा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यातून वाहते. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. हा पॉईंटसुद्धा नोट डाऊन करून घ्या. कृष्णा नदीचा प्रवाह पश्चिमेकडून दक्षिणेकडे आहे. कृष्णा नदीच्या काठावर नरसोबाची वाडी, सांगली, औदुंबर, कराड, मिरज, वाई इत्यादी शहरे येतात. दूधगंगा, पंचगंगा, वेदगंगा, वारणा, कोयना, घटप्रभा, एरळा, नंदला या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. आता आपण नर्मदा नदी आणि तापी नदी या 2 नद्या पाहणार आहोत. नर्मदा नदीविषयी पहा.
पश्चिम वाहिनी नद्यातील सर्वात मोठी नदी नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत अमरकंटक येथे होतो मित्रांनो. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक. या नदीची एकूण लांबी 1290 किलोमीटर एवढी आहे. यापैकी नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी जी आहे ती फक्त 54 किलोमीटर आहे मित्रांनो. फक्त महाराष्ट्रामधून ती 54 किलोमीटर एवढीच आहे. सरदार सरोवर प्रकल्प हा नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडे वाहते. पुढे वाहत जाऊन गुजरात राज्यामधून अरबी समुद्रास जाऊन मिळते. फक्त लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 54 किलोमीटर आहे आणि तिचा उगम अमरकंटक येथे होतो. आता तापी नदीविषयी बघा. तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी दुसरी महत्त्वाची नदी आहे आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून तापी नदी वाहते मित्रांनो. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. तापी नदीने उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापला आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा रांगेत मुलताई व बैतूल येथे तापी नदीचा उगम होतो. अमरावती, अकोला, धुळे, बुलढाणा, नंदुरबार, वाशिम, जळगाव ही महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाणे आहेत जे तापी नदीच्या खोऱ्यांमध्ये येतात. भुलेश्वरी, पूर्णा, नळगंगा, वारणा, गिरणा, शहापूर, पांझरा, नंदवान हे तापी नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो. आता आपण कोकणातील महत्त्वाच्या नद्या पाहणार आहोत. फक्त यामध्ये महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या. सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिमेकडील भागाला आपण कोकण म्हणतो. सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिमेकडील जो भाग असतो त्यालाच आपण कोकण म्हणतो आणि कोकणातील नद्या या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. हा पॉईंटसुद्धा नोट डाऊन करून घ्या. कोकणातील नद्या काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या. आता त्यामधील नदी बघा. उल्हास नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. बोरघाट येथे या नदीचा उगम होतो. उल्हास नदीची लांबी 130 किलोमीटर आहे. कोकणातील सर्वात लांब नदी बोरघाट येथे उगम आणि लांबी आहे 130 किलोमीटर. त्यानंतर तेरेखोल ही कोकणातील किंवा दक्षिण कोकणातील महत्त्वाची नदी आहे. तेरेखोल ही नदी. दमणगंगा, काजळी, सावित्री, शास्त्री, वशिष्ठी, दमणगंगा, वैतरणा, सूर्या, आंबा या कोकणातील महत्त्वाच्या नद्या आहेत. फक्त एवढेच पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचे. आता महाराष्ट्राचे आपण प्राकृतिक रचना पाहणार आहोत. तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे विशेषतः 3 भाग पडतात. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाट आणि महाराष्ट्र पठार. तर सर्वात आधी आपण कोकण किनारपट्टी पाहूयात. कोकण किनारपट्टीचा जो विस्तार आहे उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंत कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो. लांबी दक्षिणोत्तर 720 किलोमीटर, रुंदी सरासरी 30 ते 60 किलोमीटर. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किलोमीटर आहे, तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किलोमीटर आहे. स्थान महाराष्ट्र, अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्ट्यास कोकण म्हणतात. क्षेत्रफळ आहे 30,394 किलोमीटर. 30,394 चौरस किलोमीटर. आता सह्याद्री पर्वत म्हणजेच ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो याचं स्थान बघा. दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजे सह्याद्री. यामुळे सह्याद्री पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरळ भिंतीसारखा दिसतो. पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो. सह्याद्री पर्वत हा प्राचीन असून या पर्वतांनी बऱ्याच ठिकाणी झीज झाल्याने कमी अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इत्यादी ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता महाराष्ट्र पठार, ज्याला दख्खनचे पठार म्हणतो किंवा देश म्हणून सुद्धा संबोधलं जातं. लांबी रुंदी बघा, पूर्व पश्चिम आहे 750 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण जी आहे ती आहे 700 किलोमीटर. उंची आहे 450 मीटर. या पठाराची उंची पश्चिमेस 600 मीटर
जास्त आहे व पूर्वेस 300 मीटर कमी आहे. महाराष्ट्र राज्यापैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराने व्यापले. महाराष्ट्र पठार डोंगर, रांगा व नद्यांनी व्यापलेले आहे, नद्यांच्या खोऱ्यांनी. एवढा आपला टॉपिक आजच्या भागामध्ये आपण कव्हर केलेला आहे. महत्त्वाचे पॉईंट फक्त यामध्ये आपण घेतलेले आहे. संपूर्ण नद्यांचा टॉपिकसुद्धा यामध्ये कव्हर झालेला आहे मित्रांनो. म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्राच्या भूगोलचा 50% भाग आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. सर्वच पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. परीक्षेमध्ये हमखास यावर प्रश्न येतात मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.